सगळ्यात महत्वाचं काय आहे बनानामध्ये ते म्हणजे स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस. मेटॉकिंग करतो आपण, डिनेवलिंग करतो, डिसकरिंग करतो ना, प्रॉपिंग करतो. प्रॉपिंग म्हणजे काय? सपोर्ट देणे. ओके, ही जी स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे ह्याच्यावर तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं जे आहे पहिलं ते मेटॉकिंग. काय आहे मेटॉकिंग म्हणजे? मी आता सांगितलं तुम्हाला हे मोनोकार्पिक क्रॉप आहे. त्यामुळं जो तुमचा पहिला स्टेम आहे ज्याला आपण सिडो स्टेम म्हणतो, बरोबर आहे, त्याचं एकदा तुमचं प्रोडक्शन झालं, तुम्ही केळीचा घड कापून टाकला, नेला, तुम्ही हार्वेस्टिंग झालं, मग त्या स्टेमचं काय केलं पाहिजे? स्टेम कट करायला लागेल ना, नाहीतर त्याला जर तुम्ही त्या बागेमध्ये परत तुम्ही खत टाकायला लागला तर ते झाड मोठं झालेलं असतं, ते ऍब्सॉर्ब करणार ते एवढं ग्रोथ नाही. मग त्यालाच म्हणतो आपण काय? मेटॉकिंग. म्हणजे प्रोसेस ऑफ कटिंग डाऊन ओल्ड सिडो स्टेम ऑफ बनाना प्लांट आफ्टर द फ्रूट हॅज बीन हार्वेस्टेड, लिव्हिंग अ स्टंप. स्टंप फक्त 1.60 मीटर म्हणजे 60 सेंटीमीटर उंचीपर्यंत किंवा 2 मीटर उंचीपर्यंत तो स्टंप राखला जातो. कशासाठी? तर त्या स्टंप मध्ये जो न्यूट्रिएंट्स आहे ते परत साईडच्या क्रॉपला मिळावे. कारण पानं वगैरे सगळं कापून गेल्यानंतर तो ऍब्सॉर्ब त्याला काय गरजेच नाही. मग त्याच्यातलं जे आहे न्यूट्रिएंट ते दुसऱ्या स्टॉकला मिळावे, तो स्टंप ठेवला जातो. ओके, मग बघा, द बनाना प्लांट इज मोनोकार्पिक. मी आता सांगितलं होतं, इट इंडिव्हिज्युअल स्टेम, सिडो स्टेम, फ्लावर अँड प्रोड्यूस फ्रूट ओनली वन्स इन इट्स लाईफ टाइम. त्यानंतर दिस प्रॅक्टिस ही जी मेटॉकिंगची आहे, दिस प्रॅक्टिस हेल्प टू ट्रान्सफर न्यूट्रिएंट फ्रॉम ओल्ड स्टेम टू द न्यू डॉटर sucker which continue to grow. त्यानंतर the stump is typically left at the height of about 0.6 to 2 meter. 0.6 चा ठेवते 2 मीटर पर्यंत त्याने दिलेला असलेली जनरल जी प्रॅक्टिस आहे त्यामध्ये 0.6 मीटरचा स्टंप ठेवतो. मग त्यातलं जे अन्न आहे ते सकरला भेटेल, सकरची वाढ ही आहे मेटॉकिंग. त्यानंतर प्रॉपिंग. कुठलाही स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस प्रॉपिंग. ज्या वेळेला तुमच्याकडे प्लेन एरियावर तुम्ही बनानाची लागवड केली, आसपास कुठल्या दुसऱ्या मोठ्या बागा वगैरे नाही, त्यावेळेला वाऱ्याचा फ्लो असतो, बरोबर आहे, किंवा ज्या एरियामध्ये वारं चांगलं जास्त वाहतं तिथं कुठं शेडिंग वगैरे नाही किंवा विंड ब्रेक्स नाही, अशा वेळेला तुम्हाला प्रॉपिंग हे गरजेचं आहे. कारण बनानाचं स्टेम कसं आहे? मऊ असते, ते लगेच मोडू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला केळीचा घड लागतो त्यावेळेला त्याचं वजन केळीच्या घडात जास्त असतं, त्यामुळे मोडू शकतो. म्हणून काय? ऍट द टाइम ऑफ बंच इमर्जन्स सिडो स्टेम रिक्वायर सपोर्ट फ्रॉम प्रॉप्स. प्रॉप्स स्ट्रॉंग विंड इज ए थ्रेट ऑफ बनाना. आपण किती बघितलं होतं मग अशी वेग 80 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त गेलं तर ते डिझास्टर्स होतं बनानासाठी. ते स्ट्रॉंग विंड इज ए थ्रेट ऑफ फॉर बनाना क्रॉप. त्यानंतर टॉल व्हरायटीज विच प्रोड्यूस हेवी बंचेस नीड प्रॉपिंग. टॉल व्हरायटीला तर गरजेचं, कारण त्याचं स्टेमच एवढं वाढलेलं असतं मध्ये कुठल्याही तो ब्रेक होऊ शकतो. त्यानंतर ना बांबू ऑर कॅज्युरिना पोल्स. कॅज्युरिना इक्विसिटिफोलिया, बरोबर आहे का आपल्याला क्रॉप होतो. बांबू किंवा कॅज्युरिनाचे पोल्स जे असतात विच हॅव इफेक्टिव्ह लाईफ, त्यांचं लाईफ किती असतं 3 ते 4 इयर, त्याचे तुम्ही तिकाटणे तयार करून त्याला सपोर्ट देऊ शकता. ओके, त्यानंतर मग कॉयर ऑर पॉलिथिन वायर कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर प्रॉपिंग. हे झालं तुमचं प्रॉपिंग. त्यानंतर डिसकरिंग. सगळ्यात महत्वाचं काय आहे? ज्या वेळेला 3-4 महिन्याचं क्रॉप होतं, बनाना लागवड केली की त्याला साईडनं सकर्स यायला सुरुवात होत, बरोबर आहे, बघितलंय ना सकर्स येतात. म्हणजे हे कॉमनली त्याचं हेच आहे बनानाचं काय टेंडन्सी. आपल्याला असं असतं की महाराष्ट्रामध्ये आपण 45 दिवसातनं डिसकरिंग करतोच. काय करायचं डिसकरिंग? न्यूट्रिशन वगैरे मेन स्टेपची प्रॉपर ग्रोथ झाली पाहिजे, कारण त्याच्यावर तुमचं फ्रूट येणार, मेन क्रॉप त्याच्यावर तुम्ही हार्वेस्ट करणार आहे. त्यामुळे हे सकर्स तुम्हाला ठेवायची गरज नाही. ह्याला डिसकरिंग म्हणतो आपण. काय म्हणतो? रिमूव्हल ऑफ सरप्लस अँड अनवॉन्टेड सकर फ्रॉम बनाना प्लांट इज नोन एज डिसकरिंग. डेफिनेशन: single clump of banana produce many suckers. Okay, the sucker start emerging after about 3 months of planting. They compete with mother plant for moisture and nutrition. Sucker are removed from the mother either by cutting, म्हणजे तुम्ही सकर कटिंग करून टाकू शकता, किंवा त्याचं काय करू शकता तुम्ही? हार्ट ब्रेक.
म्हणजे काय, कटिंग बाय sucker at the ground level or by destroying the heart of the suckers without detaching the sucker from the plant. म्हणजे काय करतो आपण, त्या सकरला वर कट करायचं. ज्या वेळेला तुमचा असा उगवून आलेला असतो बरोबर आहे सकर, इथं तुम्ही कट केला तर असा गोल एरिया होतो ना, मग इथं त्याच्या होल करायचा, वर त्यामध्ये केरोसिन टाकायचं. हे झालं. Dessuckering can also achieved by pouring kerosene oil into the heart of the sucker. हे झालं तुमचं डिसकरिंग. डिसकरिंग once in 45 days is a common practice in banana plantation. आपण 45 दिवसानंतर न केलं करतो, कारण आलेले असते सकर बरोबर आहे. वन प्लम वन सकर इज कॉमन प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही जो एक रायझोम लावलेला सकर शॉर्ट सकर लावला त्यातनं एकच प्लांट आलं पाहिजे तुमचं. हे जी प्रॅक्टिस आहे ही कॉमन प्रॅक्टिस आहे. आणि काय करायचं असतं अजून, ज्या वेळेला तुमचा मेन स्टेम फ्लावरिंगला येतो त्यावेळेला तुम्ही 1 ते 2 चांगले सकर्स वाढून द्यायचे. म्हणजे एकच सकर वाढून द्यायचं. दुसरा कशासाठी, रटून क्रॉप साठी पाहिजे तुम्हाला, मग ते त्यावेळेला करायचं. तरी नियरिंग फ्लावरिंग स्टेज वन सकर इज अलाउड टू ग्रो फॉर रटून क्रॉप. आता पण आपण सकर काढत होतो आणि ज्या वेळेला तुम्हाला कळायला लागलं की आता इथे फ्लावरिंग यायला लागले, मग तुम्हाला एक कुठंतरी पुढचं रटून क्रॉप लावायसाठी सकर पाहिजे, त्यावेळेला एक त्यातला सकर ग्रो होऊन द्यायचं. ओके, हे आहे डिसकरिंग प्रॅक्टिस. त्यानंतर ना काय आहे डिनॅवलिंग. डिनॅवलिंग म्हणजे काय करतो आपण, मेल बर्ड रिमूव्हल ऑफ मेल बर्ड. मेल बर्ड म्हणजे आता हे केळीचा घड आहे, दिसतोय का, इकडे केळ लागले बरोबर आहे, आणि हे जे खाली आहे जांभळा भाग त्याला मेल बर्ड म्हणते. ओके, ज्या वेळेला तुमचं फर्टिलायझेशन होईल म्हणजे फ्लावरिंग पूर्ण होऊन जर फळं लागायला सुरुवात होईल, फळं लागलेली आहे बरोबर आहे, फळं म्हणजे लागायला सुरुवात झालेली आहे किंवा थोडी बारक्या साईज मध्ये, त्यावेळेला तुम्ही हा मेल बर्ड इथनं कट करून टाकला पाहिजे. का बरं, मेल बर्डचं काही काम राहत नाही एकदा फ्लावरिंग आणि फर्टिलायझेशन झालं की बरोबर आहे. फ्रुटिंग सेट व्हायला लागल्यानंतर मग मेल बर्डला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायची काय गरज आहे. हे जे क्रॉप घेईल ते सगळं ते निम्म्याच्या वर तर मेल बर्डला जातं, म्हणून आपण ते मेल बर्ड कट करून टाकतो. आणि हा मेल बर्ड तुम्ही आपल्याकडे काय करतात, त्याची भाजी करतात ना, म्हणजे केळीच्या फुलांची भाजी, म्हणजे ते मेल बर्डची भाजी असते कळलं. मग ह्या ड्युएल त्याचा पर्पज होऊ शकतो आपल्याला. एक तर तुम्ही न्यूट्रिशन वाचवताय जेणेकरून तुमचं घडाचं प्रॉपर नरिशमेंट होईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो व्हेजिटेबल पर्पज साठी सुद्धा वापरला. तेवढंच आहे रिमूव्हल ऑफ मेल बर्ड. डेफिनेशन आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिमेल फेज. त्यानंतर ना इट इन्क्रीज द बंच वेट, फ्रूट वेट अँड क्वालिटी ऑफ फ्रूट. फ्रूट साईज सुद्धा टाकू शकता, फ्रूट लेंथ टाकू शकता, काही टाकू शकता. ओके, त्यानंतर डिनॅवलिंग चेक द मुवमेंट ऑफ द फोटोसिंथेसिस इनटू द अनवॉन्टेड सिंक अँड प्रमोट द फ्रूट डेव्हलपमेंट. सिंक आणि सोर्स माहिती आहे ना, आपण शिकायचं. सिंक जिथं अन्न साठवलं जातं, सोर्स म्हणजे जिथनं सुरुवात होती, जिथनं भेटतं. मग आता इथं जर हा एक अनवॉन्टेड सिंक तयार झालेला आहे ना, तिथं अन्न जाऊन स्टोर होते, मग तो काढून टाकायचं. तेच लिहिले आपण हे डिनॅवलिंग चेक्स द मुवमेंट ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये जेवढं झालेलं अन्न तयार ते इनटू द अनवॉन्टेड सिंक अँड प्रमोट द फ्रूट डेव्हलपमेंट. तिथं नाही गेलं तर मग इकडे तयार होईल सिंक, मग इकडे सिंक तयार झाला की चांगले फ्रूट डेव्हलपमेंट होईल. द रिमूव्ड मेल बर्ड कॅन बी युज्ड एज व्हेजिटेबल. हे सगळं आहे डिनॅवलिंग. त्यानंतर आपण काय करू शकतो, बंच फिडिंग. हे सुद्धा यातलं स्पेशल प्रॅक्टिस आहे. बंच फिडिंग मध्ये काय करायचं, तर हा जो एंड तुम्ही इथं कट केलाय ना, इथं आता स्टॉक राहिलाय बरोबर आहे, तुमची अशी असं स्टॉक आहे हा बरोबर आहे, त्याला अशी केळ साईड लागलेली आहेत बरोबर आहे. आता गड तयार झाला, मग इथं तुम्ही कट मारला, मेलबड काढून टाकला. मग ह्या स्टॉकला हे करायचं फिडिंग, म्हणजे इथं तुम्हाला जे न्यूट्रिएंट्स वगैरे द्यायचे त्याची सोल्युशनची पिशवी बांधू शकता, म्हणजे त्या कटेड एंड मधनं तिथं न्यूट्रिशन जाऊ शकतो. ह्याला म्हणतो आपण बंच फिडिंग. म्हणजे द न्यूट्रिएंट आर डायरेक्टली फीड टू द डिनॅव्हल्ड एंड ऑफ स्टॉक.
बाय पॅकिंग देम इनटू द न्यूट्रिएंट बॅग्स. डिनॅव्हॉइडंट आहे, तिथं तुम्हाला बांधायला पण आहे, तुम्ही तिथं न्यूट्रिएंटची बॅग बांधा, त्यानं सुद्धा न्यूट्रिशन होईल. ह्याला आपण हे डायरेक्ट न्यूट्रिशन हितनं इथं जाईल ना बंच मध्ये, म्हणजे इकडून एवढ्या लांब पर्यंत हितनं लवकर जाईल, बंच चांगला प्रॉपर डेव्हलप. ओके, इट इम्प्रूव्ह द बंच साईज अँड फ्रूट क्वालिटी ऑफ बंच फीडिंग, हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचं प्रॅक्टिस आहे. त्यानंतर ना डीप फ्लावरिंग किंवा पेरियन रिमूव्हल. इथं फोटोमध्ये बघतोय आपण, ज्यावेळेला क्रॉप डेव्हलप झालेला आणि फ्रूट सेट व्हायला लागला, ते फ्रूट थोडा सेट झाल्यानंतर ना त्याचे जे खालचे भाग आहेत दिसत आहेत ना, ज्याला आपण फ्लावर म्हणतो थोडक्यात, हे काही कामाचं नसतं, हे काढून टाकायचे. हे मोकळ्यात ह्याच्यामुळे काय होतं, फंगल ग्रोथ किंवा एंड रॉट असे डिसीज त्याला व्हायला सुरुवात, म्हणून हे काढून टाकतो आपण. त्याला म्हणायचं डिफ्लावरिंग किंवा पेरियन रिमूव्हल. रिमूव्हिंग द विदर्ड स्टाईल, विदर्ड म्हणजे वाळलेला आहे, बरोबर आहे, स्टाईल अँड पेरियन फ्रॉम द बनाना बंच. का करायचं ते, वाय द प्रिव्हेंट फंगल इन्फेक्शन लाईक फिंगर टिप रॉट. त्यानंतर ना इम्प्रूव्ह फ्रूट अपीअरन्स बाय अवॉइडिंग ब्लॅमिसेस. थोडक्यात ते जर तसं दिसायला लागलं तर फ्रूटचं हे जातं अपीअरन्स चांगला, म्हणून इम्प्रूव्ह जर फ्रूट अपीअरन्स करायचं ते काढून टाकलं पाहिजे. त्यानंतर ना चॅनल एनर्जी इंटू द फ्रूट डेव्हलपमेंट. एनर्जी जी आहे हे ह्याला पण जाण्याच्या ऐवजी त्या ह्याच्यामध्ये राहिली पाहिजे, फ्रूट मध्ये. चॅनल द एनर्जी इंटू फ्रूट डेव्हलपमेंट. टाइम कधी केलं पाहिजे ते, फीड फ्यू डेज आफ्टर फ्लावरिंग, म्हणजे ज्या वेळेला तुमचं फ्रूट सेट व्हायला सुरुवात झाली, फ्रूट सेट व्हायला लागले फ्रूटच्या एंडला, while they are still soft and easily brushed off. ते सॉफ्ट असतात त्यावेळेला, इझिली तुम्ही ब्रशिंग करू शकता. ओके, त्यानंतर मेथड काय आहे, जेंटली ब्रश देम ऑफ विथ युअर हँड और सॉफ्ट क्लोथ. सॉफ्ट क्लोथ नुसार तुम्ही करू शकता. पुलिंग कॅन बी डॅमेज द फ्रूट, असं उपसायचं नाही. उपसलं तर त्याचा जर शेवटचा एंड तुटला तर त्या केळ्याचं तिथंच हे होतो, त्याला परत फंगल ग्रोथ होणार, सगळं होणार. त्यामुळे त्याचं पुलिंग नाही करायचं, तुम्ही ते सॉफ्टली हँडली काढून टाका. हे झालं डीप फ्लावरिंग, पेरियन रिमूव्हल. त्यानंतर बंच कव्हरिंग सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे जास्त ऊन असेल, बरोबर आहे, किंवा इन्सेक्टचा अटॅक असेल, अशा काळामध्ये आपण ज्यावेळेला चांगली प्रॉपर मोठी डेव्हलप बंच व्हायला लागते त्यावेळेला माणसं कव्हर करतात त्या बंच. मला म्हणायचं बंच कव्हरिंग बंचेस विथ ड्राईड लिव्हज और परफोरेटेड पॉलिथिन शीट. आता हे मेजर प्रॅक्टिस आहे. पहिला आपण ड्राईड लिव्ह न करायचो, म्हणजे जे झाडाची पान आहेत ड्राईड तीच त्या बंचात बांधायची. पण आता मेजॉरिटी भागामध्ये आपल्याकडे बघा परफोरेटेड पॉलिथिन शीट वापरलेले दिसतात. तो येणार फ्रूट क्वालिटी. जो बंच झाडावर आलेला आहे, असं झाड आहे तुमचं, इकडे जर बंच आलेला असतो, बरोबर आहे, तर त्याला असं कव्हर करून टाकायचं बंच. हे झालं तुमचं काय, बंच कव्हरिंग. दिस प्रॅक्टिस प्रोटेक्ट बंचेस अगेन्स्ट कोल्ड वातावरणापासून चिलिंग इंजुरी होणे, म्हणून सन जास्त असेल सन स्कॉर्चिंग होणे, अगेन्स्ट द अटॅक ऑफ थ्रिप्स म्हणजे इन्सेक्टचा अटॅक सुद्धा होऊ नये, किंवा स्कॅरिंग बिटल जे आहे ज्याचा अटॅक असतो ह्याच्यावर आपल्या कशावर, झाडावर, त्यावर होऊ नये म्हणून आपण हे करतो बंच कव्हरिंग. ऑल्सो इम्प्रूव्ह सर्टन व्हिज्युअल क्वालिटीज ऑफ द फ्रूट. जर तुम्ही कव्हरिंग लावलं तर फ्रूटला तुमच्या जखम होणार नाही किंवा काय होणार नाही, त्याची जी स्किन आहे ते प्रॉपर डेव्हलप, त्यामुळे त्याचं व्हिज्युअल अपीअरन्स सुद्धा चांगला वाटतो. त्यानंतर बंच कव्हरिंग विथ ड्राय लिव्हज इज कॉमन प्रॅक्टिस इन इंडिया. हे जे पहिलं होतं आपलं अख्ख्या इंडियामध्ये ड्राय लिव्हज, कारण हे जे परफोरेटेड आता वाढायला लागले ना, ह्याला पहिला खर्च परवडायचा नाही माणसांना, पॉलिथिन परफोरेटेड पॉलिथिन शीट. त्यामुळे आपल्याकडे जे अवेलेबल वर झाडावर वाळलेली पानं आहे तेच झाडाच्या शेजारी आणायची आणि त्याला पॅक करून टाकायचं. आता हे कॉमनली फॉलोड होतं कारण हे लो कॉस्ट मध्ये होतं. मात्र आता वाढत कुठलं चाललंय आपलं पॉलिथिन. आता कमर्शियली माणसं जनरली प्रेफर करायला लागली. त्यानंतर ना अजून कुठला आहे, अर्थिंग. जिथं आपण बघितलं होतं फॉर्म मेथड ना आपण लागवड केली, म्हणजे जर पीट मेथड न केलं तर
तुम्हाला अर्थिंग अपची गरज जास्त पडत नाही. प्रो मेथडनं जर तुम्ही लागवड केली असेल तर अर्थिंग अप करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं तर तुम्ही माती दोन्ही साईडनं घ्यायची आणि माउंट करायची कुठं बेस शेजारी. ओके, हे जे आहे अर्थिंग अप इज द फार्मिंग टेक्निक दॅट इन्व्हॉल्व माउंटिंग सॉइल अराउंड द बेस ऑफ प्लांट. त्यानंतर सपोर्ट to the base of the plant and also gives chances for the formation of better root system. अर्थिंग अप काय करतं सपोर्ट करतं झाडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करतंय त्याला चान्स देते किंवा एन्व्हायरमेंट देते प्रॉपर की ज्याच्यामध्ये चांगले रूट सिस्टीम. ओके, त्यानंतर अर्थिंग अप शुड बी डन ऍट द रेनी सीझन. का तर वॉटर लॉग्ड कंडिशन अवॉइड करायची असते. जर तुमच्या झाडं अशी आलेली आहे ती बरोबर आहे आणि तिथं जर प्रॉपर तुमचं अर्थिंग अप असं वगैरे नसेल बरोबर आहे तर ह्या झाडामध्ये काय इथं तुमच्या इथं पाणी साठलेलं आहे पण जिथं अर्थिंग अप केलेलं आहे तिथं साईडनं पाणी जाईल बरोबर आहे. म्हणून वॉटर लॉगिंग कंडिशन अवॉइड करण्यासाठी आपण रेनी सीझनच्या वेळेला काय करतो अर्थिंग अप. दुसरी गोष्ट म्हणजे जर ते अर्थिंग अप केलं नाही तर पावसाच्या इम्पॅक्ट मुळे त्याचे अजून काय होतील रूट्स ओपन होतील आणि झाड कोलॅप्स होण्याचा चान्स जास्त असतो. इट ऑल्सो प्रोव्हाइड प्रॉपर ड्रेनेज फॅसिलिटीज टू द प्लांट. इट विल ऑल्सो प्रोव्हाइड एक अर्थिंग अप मी तुम्हाला सांगितलं की ड्रेनेज लाईन मिळून जाते. हे आहे तुमचं स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस. त्यानंतर ना पेडुंकल रॅपिंग. काय पेडुंकल रॅपिंग? ज्या वेळेला तुमचा केळीचा घड आहे बरोबर आहे असं वर त्याचा स्टॉक आहे झाडाला आलेलं मग इकडे केळ लागले बरोबर आहे असा घड आहे तुमचा. आता ही आकृती जाऊ दे असा घड आहे बरोबर आहे. ही जी वरचं स्टॉक आहे त्याला काय म्हणतो आपण पेडंकल. हे पेडंकलला जर ह्या झाडामध्ये ज्या वेळेला असं लागलेलं असतं हे ओपन राहतं त्यावेळेला जर जास्त उन्हाळा असेल किंवा सनशाईन असेल बरोबर आहे तर त्याच्यावर स्पॉर्चिंग होत किंवा इन्सेक्ट वगैरे त्याच्यावर अटॅक केला तर इथं जर तुमच्या स्पॉर्चिंग वगैरे झालं तर इथं काय होईल फंगल ग्रोथ होईल बरोबर आहे किंवा अजून काय होईल मग इथनं जे तुम्हाला अन्न इकडं फॉरवर्ड होते तुमच्या डेव्हलपमेंटसाठी केळीच्या ते इथंच तुमचं अरेस्ट होऊन जाईल बरोबर आहे. इथं झाडं मग इकडचं पुढचं जे डेव्हलपमेंट आहे ते थांबते. म्हणून आपण काय करतो पेडुंकल रॅपिंग. पेडुंकल काय मेन न्यूट्रिएंट पेडुंकल इज द मेन न्यूट्रिएंट फोटोसिंथेट अँड वॉटर कंडक्टिंग ब्रिज बरोबर आहे बिटवीन द डेव्हलपिंग बंच अँड द प्लांट बरोबर आहे. हे प्लांट आणि हा डेव्हलपिंग बंच मधला ब्रिज आहे. ड्युरिंग बंच मॅच्युरेशन period due to the bright sunshine there are possibilities of scorching injury on peduncle. It will reason for secondary infection by any fungi or bacteria. म्हणजे त्याचं कारण होऊ शकतं की सेकंडरी इन्फेक्शन होईल. Once the peduncle get affected the nutrient or photosynthesis and water flow from the plant to developing bunch will be arrested. तिथंच थांबेल. And it will lead to the immature ripening or immature falling of bunches. म्हणून so during peak summer banana bunch peduncle exposed to scorching sun should be wrapped with flag leaf or banana leaf trash. त्यामुळं हे जे झाडाला पानं वगैरे आलेले असतील ना इथं ओढून बांधायचे ह्याच्यात त्याला कव्हर करून टाकायचं. should be wrapped with फ्लॅग लीफ और बनाना लीफ फ्रेश. हे झालं तुमचं काय पेडुंकल रॅपिंग. त्यानंतर काय करतो आपण प्रुनिंग ऑफ लिव्स. वाळलेली झाड पानं वगैरे जे आहेत ते कट करून टाकायचे कारण ते असे ज्या वेळेला वाळतात त्यावेळेला त्याचे जे पानाचं देठ असते ते मोडतात आणि पानं अशी खाली लोंबकळत राहते झाडा. आता ते पानं वाळलेले असतात त्याच्यावर जर कुठले इन्फेक्शन असेल तर ते झाडावर आलेलं असतं किंवा मग त्याच्या सनशाईन त्याला भेटत नाही त्यामुळे तिथं फंगल ग्रोथ वगैरे किंवा रोग राही होऊ शकते. म्हणून ती झाडं काढणं नाहीये पानं काढणं गरजेचं असतं. म्हणून काय करतो आपण प्रुनिंग ऑफ लिव्ज. रिमूव्हल ऑफ डेड लिव्ज इज प्रॅक्टिस्ड टू रिड्यूस डिसीज स्प्रेड. टू प्रिव्हेंट
सेनेसन्स लिव्ह फ्रॉम द हँगिंग ओव्हर सटर. झाडाच्या खाली जे सतर्स आलेले असतात ना दुसरे, जेव्हा तुम्हाला रटुनिंगला सतर ठेवायचं आहे, दुसरा कळा घ्यायचा, त्याच्यावरती पान आलेले असते, मग त्याची पण ग्रोथ व्यवस्थित होत नाही. मग ते ज्या वेळेला सतर हँगिंग होतात त्यावेळेला रिड्यूस करतं ते कशाचं, लाईट अँड टू प्रिव्हेंट फ्रूट स्टेट. तर देअर शुड बी ऍटलीस्ट 8 to 10 हेल्दी लिव्ज असले पाहिजे. मात्र कट करता करता सगळेच कट करायचे नाहीत पानं, तर 8 ते 10 healthy leaves remaining on the plant at the flowering ensure maximum bunch development. फ्लॉवरिंग वेळेला 8 ते 10 पानं तरी चांगली हेल्दी डेव्हलपमेंट असली पाहिजे. हे आहे तुमचं प्रुनिंग ऑफ लिव्स. त्यानंतर आपण काय करतो, मल्चिंग. बागामध्ये मल्चिंग का, तर जमिनीतल्या ज्यावेळेला थंडीमध्ये सुद्धा मल्चिंग करतात. कशासाठी, तर जमिनी मधलं टेम्परेचर मेंटेन करायचं, चिलिंग इंजुरी होणे. मग मल्चिंग इज युजफुल फॉर कन्झर्विंग सॉइल मॉइश्चर. महत्वाचं असतं आपण सॉइल मॉइश्चर कन्झर्व करायचे. इन्क्रीजिंग द नंबर ऑफ हिडर रूट अँड देअर बाय इम्प्रूव्ह द न्यूट्रिएंट अँड वॉटर एफिशियन्सी. मल्चिंग मुळे काय होतं, तुमचं जे रूट डेव्हलपमेंटला प्रॉपर वातावरण मिळते, त्यामुळे फिडर लिव्स त्यामध्ये रूट्स वाढतात. ओके, आणि इम्प्रूव्ह द न्यूट्रिएंट अँड वॉटर एफिशियन्सी. सपरेशन ऑफ वीड ग्रोथ ते सुद्धा होते. अँड देअर बाय एनहान्सेस द बनाना येल्ड बाय किती पर्सेंट, 30 to 40%. कारण कॉम्पिटिशन कमी होईल ना तुमचं जर वीड सपरेशन झालं. मल्चिंग मुळे एक तर तुमचं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीला सुद्धा चालना भेटते, तुमच्याकडं वॉटर कॉन्झर्वेशन होतं, त्यानंतर वीड सपरेशन होते आणि फेवरेबल एन्व्हायरमेंट होतं, टेम्परेचर मेंटेन. एवढं सगळं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर ना बंच थिनिंग केलं पाहिजे. आता जर हे बघा, तुमचा गड आहे बरोबर आहे, त्याला असे फण्या लागत झालेले, केळीच्या फण्या, त्याला हँड्स म्हणतो आपण, बनाना हँड्स. अशा ज्या जर जास्त लागल्या असल्या तर खालच्या तुम्ही काढल्या पाहिजेत, कारण मग सगळ्याला अन्न पुरवण्याच्या नादात काय होतं, सगळ्याची डेव्हलपमेंट खुटते. त्यामुळे काय केलं पाहिजे, 1 to 2 small cotton hands honey should be removed from the bunch in order to facilitate uniform bunch development. Uniform bunch development इथं काढलेलं दाखवलं पाहिजे. खालचे नंबर हे काढलेले ते पण काढायचे. म्हणजे हे पूर्ण घट आहे, त्याच्या ज्या खालच्या आलेल्या आहेत बारक्या राहिलेल्या त्या काढून टाकणे. त्याला काय म्हणतो आपण, बंच थिनिंग. कीप ओनली 7 to 8 hands, म्हणजे 7 ते 8च खाण्या त्याच्यावर ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्या चांगल्या मॅच्युरिटी प्रॉपर त्याची क्वालिटी तुम्हाला भेटून जाईल. हे तुमचं काय झाले सगळे स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस. कुठली कुठली बघितली आपण, मेटॉकिंग, डिनॅवलिंग, डिसकलिंग, क्रॉपिंग, अर्थिंग अप, त्यानंतर मग काय पेड्युकल कव्हरिंग. अजून कुठलं बघितलं, बंच थिनिंग, बंच फिडिंग बघितलं ना, बंच फिडिंग. डिनॅवलिंग झाल्यानंतर डिनॅवलिंग लेअर किती टाकावलं पाहिजे, बंच फिडिंग म्हणून ते तिथे दिलं होतं. मी दुसरीकडे नाही तर दुसरीकडे द्यायची काय, डिफ्लॉवरिंग करतो आपण. तिथं देण्याचं कारण होतं की डिनॅवलिंग झाल्या बंच फिडिंग आलं पाहिजे. ओके, डिसकलिंग झालं आपलं, क्रॉपिंग झालं, त्यानंतर डिफ्लॉवरिंग, बंच कव्हरिंग, अर्निंग अप, पेड्युकल रॅपिंग, प्रुनिंग ऑफ लिव्स, मल्चिंग, बंच थिनिंग. हे जे सगळं होतं ते काय होते स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस